श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी दैवे नमः। ओम श्री क्लूम ओम धनम धनद धनम देहि मां। ओम धनदाय नमस्तुभ्य निधि पद्माधिपाय च। भवन्तु प्रसादान्मे धनधान्यादि संपदा। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगामध्ये अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं। नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते भद्रश्रवा। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचे नाव सुरचंद्रिका होतं। नाव चांगलं, पण स्वभावामध्ये अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती। तिचे नवऱ्याशी भांडण होईल, भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून, तिथं तिला दिसल्या सुवासिनी, त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत। ते तिनं पाहिलं, त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं। दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली, पुढे तिचा पुनर्जन्म झाला, स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं। भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला, ऐश्वर्यात लोळू लागली, गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठानं फुगली, दास दासींवर रागावली। एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखती की नाही हे बघावं। राणी राजवाड्यामध्ये सुखाने राहत होती, राजाचंही कौतुक करीत तिचे लाड पुरवी। त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि एक कन्या झाली। कन्येचं नाव होतं शांबाला। एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली, काठी टेकीत राणीला भेटायला आली। तिनं आरोळी दिली, अरे आहे का कोणी घरात, कोणी घास देईल का? दासी बाहेर आली, म्हातारी दारात दिसली। तिने विचारलं, कोण ग तू, आलीस कुठनं, काय काम काढलं, तुझं नाव काय, गाव कोणतं, तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजामध्ये म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचंय। कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालामध्ये आहे, सख्यांशी गप्पा मारतायत, त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील, तुला ग त्या कशा भेटणार, काय ग तुझा हा अवतार, तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उडं बोलतील, त्यांच्या सख्याही तुला हसतील, तू जरा ऑडिशनला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना। म्हातारी रागावली, मनोमन संतापली, तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दारिद्र्य मेली, आज झाली राणी पण देवीला विसरली, माझ्यामुळे ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं, आता राणी पदावर बसली, देवीला आठवणही राहील नाही, गर्व झाले संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोरगरिबांची पर्वा नाही, थोरा मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी, म्हातारी, गरीब आणि भिकारी, तिला कोण विचारते, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, तेव्हा तिथे डोळे उघडते जाते मी। दासी घाबरली, तिने म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांग, मी ते नेमानं करीन, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही। त्या दासीला व्रताचा वसा सांगितलं, म्हातारी उठली, काठी टेकीत निघाली, तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली। ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई, तिच्या वतीने मी क्षमा मागते, कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या। म्हातारीला मुलीची दया आली, म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला। मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली, दाराशी येते तर म्हातारी दिसली, राणी ओरडली, अगं ये थेरडे, कशाला ग आलीस, जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही, दुसरं घर नाही दिसलं का तुला? म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले, कपाळावरती आठ्या आणल्या, तडक घराबाहेर पडली। दासीनं लक्ष्मी व्रत केलं, तिची स्थिती सुधारली, दासी पण गेलं, संसार सुखाचा झाला। पुढे मार्गशीर्ष महिना आला, पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली, सगळे नियम धर्म पाळले। 4 गुरुवारी तिने लक्ष्मी व्रत केलं, शेवटच्या गुरुवारी याचा सांग उद्यापन केलं। सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार, त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला, राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं, हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव। सुखा समाधान संसार चालू होता। भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले, शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल केली, भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं, सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं, भद्रश्रवाला वाईट वाटलं, पूर्वीचे दिवस आठवले, राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते। भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं, तो एकटाच निघाला, चालून दमला, नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला। नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिले, घाईनं ती राजवाड्यामध्ये गेली, राजाला सांगितलं, मालाधरानं माणसं पाठवली, आणायला रथ पाठवला,
आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व गंठी हार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसानं राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिने झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकूनही तोही चकित झाला. दुःख पाठलाग करत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरचंद्रिकेचा एक दिवस दुःखात जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून बघावं, नशिबाचे भोग भोगायचे आहेत नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरचंद्रिका घरून निघाली. मुलीची सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावरती जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालामध्ये गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेने सारथ्यासोबत एक रथ पाठवला. आईला घेऊन यायला सांगितले. आई रथामध्ये बसून महालात आली. आईला बघताच श्यामबाईनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ होती. श्यामबालेनं भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरचंद्रिका पाठावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी रामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधराने विचारलं, माहेरून काय आणलं? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलीस? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रामध्ये होतं. त्या शेताच्या समुद्राचं मीठ आहे हे. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली. तो विचारात गुंगला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. त्याचे मीठ खावे त्याच्याशी इमानी असावे. त्याचं रक्षण करावं. कामामध्ये कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजानं निश्चय ठेवला. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे निघाला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का झाला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालाधरला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवांचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूंच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूंचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अपाट संपत्ती मिळाली. ती पोत्यामध्ये भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याचा मोहरा, बरीच नाणी मूर्ती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सूरचंद्रिकाला घेऊन यायला सांगितले. आल्यावर घरामध्ये आनंदाचं उदाहरण आलं. तो होता गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मीपतीची पूजा केली. आरती झाली. दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्न जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगलमूल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचे राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रामध्ये आले.
सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आदेश पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफल संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्यांचं घर सदैव आनंदी राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.